चला आता आपण करूया गिट्सच्या पाकिटापासून काला सुका गुलाबजामुन. त्याच्यासाठी तयारी सुरू आहे. तुम्ही बघू शकता गिट्सचे पीठ घेतले आहे व त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकले आहे. दूध थोडं थोडं टाकून मळायचं. ओके. हे काय चाशणी बनवली का? चाशणी बनवून एका बाजूला चाशणी करून घेतली. अच्छा. 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी. ओके. एका बाजूला तेल गरम करायला ठेवून दिले. हे चाशणीचं झालं. आता हे ह्याच्यात तेल गरम करायला ठेवलं. ओके. आता हे मळून घ्यायचं. घ्या. हे मळून घ्यायचं. मग याचे गोळे बनवायचे. अच्छा. गोळे बनवलं प्रत्येक गोळ्यामध्ये एक खडी साखर ठेवायची थोडी. मग खडी साखर टाकल्यामुळे ते आतून गोड पण बनतात आणि वरून काळा कलर येतो जामून. मग हॉटेलमध्ये मिळतो तसा सुका जामून. अरे वा. बंगाली डिश आहे, पण ते त्याला खवा, पनीर हे सगळं लागतं, मैदा. ओके. आपण याच्यापासून बनवून एकदम पटकन होणार असं. गोळा करून घ्यायचा. गोळा खडी साखर भरायची आणि तेलात सोडायचं. गोल गोल गोळे करून घ्यायचे गुलाबजामच्या आकाराचे. ओके. त्याच्यात खडी साखर टाकायची. खडा परत असं तळून काढायचं. वाव, खूपच सुंदर. म्हणजे ब्लॅक कलर ऑलरेडी येतो त्याला खडी साखरेमुळे. आणि तो पाकात टाकायचा. या पाकामध्ये ना हा पाक तयार केलेला आहे, चाशणी म्हणजे साखरेचा पाक. हे गुलाबजाम तळून घ्यायचे आणि पाकामध्ये टाकायचे. खरपूस लालसर रंग येईपर्यंत तळायचे. मंद याचं तळून काढायचं. आता हा तळलेला, फॉर एक्झाम्पल एक तळलेला गुलाबजाम चाशणीमध्ये टाकला आहे. चाशणीचा गोडपणा त्याला सोख होईल आणि तो गोड असा मस्त टेस्टी लागेल. गोड